सोलापुरात तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली। सोलापुरात 26 वर्षीय तरुणाची अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना घडली आहे। रविवारी मध्यरात्री ही हत्येची घटना घडली। जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात ही घटना घडली आहे। या हत्येच्या घटनेने सोलापूर परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार जुने सोलापूर परिसरातील कल्याणनगर मैदानात मध्यरात्री हत्येची घटना घडली। या परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे। विनायक हाके असे मृत तरुणाचे नाव असून विनायक हाके हा मूळचा मोहोळचा रहिवासी आहे। 2 दिवसांपूर्वी सोलापुरात त्याच्या आजीकडे आला होता। हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। तरुणाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मोहोळमध्ये राहणारा विनायक त्याच्या मूळ गावी सोलापूरकडे आजीकडे आला होता। आजीकडे आलेल्या विनायकची रविवारी मध्यरात्री अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। विनायकच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। विनायकचा मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पंचनाम्यासाठी रवाना करण्यात आला। सध्या पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांकडून नव्या भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद होणार आहे।